मैदानाच्या वरती टप्पा पडल्याच्या नंतर बघा मित्रांनो, निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता झाली. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जर पाहायला गेला ना तर एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29 धावा. 14.5च्या सरासरीने धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14.5ची सरासरी राखली जाते. चला थोडं फास्ट अँड फ्युरियस घ्यायचं आहे. मैदानाच्या वरती आपल्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती दाखल करायचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये कोण गोलंदाजी करण्यासाठी येणार याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. नक्कीच वडिलांच्या समोर मुलगा आला आणि सांगितलं की पप्पा तुम्हाला नक्कीच मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी करायची आहे. अर्थातच मच्छिंद्र गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. एक मैदानाच्या वरती जर चित्र पाहायला गेलं तर वडील आणि मुलगा एका संघामध्ये खेळत असताना आज वडिलांचा विश्वासाचा हात मुलाच्या पाठीवरती आहे आणि मुलाची आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सावली देखील त्यांच्यावरती आहे आणि या प्रकारचं क्रिकेट आज कमी पाहायला मिळतं. आता वारा देखील उपस्थिती लावतोय. वाऱ्याची देखील उपस्थिती लागली आहे या मैदानाच्या वरती. याचा ऍडव्हान्टेज आपण पाहतोय फलंदाजांना होणार का नाही. हा चेंडू पहिला चेंडू पडल्याच्या नंतर पंचांनी काय सांगितलं, हा चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल होतोय. पंचांनी काय पाहिलं या चेंडूवरती, पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी, म्हणजे या चेंडूचा आणि फळीचा संपर्क झालेला आहे का नाही. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होतोय का नाही. म्हणून हा चेंडू डॉट स्वरूपाचा मैदानाच्या वरती निर्धाव स्वरूपाचा पडतोय. अर्थातच तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मच्छिंद्रच्या माध्यमातून अनुभव काय असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय लिडिंग एज मैदानाच्या वरती आणि पहिला फलंदाज ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या मिळतोय. टॅप केला जातोय चेंडूला आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आणि तिथे काय घडलं, बेल्स खाली पडल्या आणि फलंदाज अजून एक जाईल तो म्हणजे तंबूच्या आशाला. वैभव बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. मच्छिंद्र चेंडू फेकण्यासाठी तयार झाले. चेंडू फेकला आणि फलंदाजाच्या बॅट मधून हा फटका फसला देखील. तिथे पकडलं गेलं आणि मच्छिंद्राच्या नावावरती आपण पाहतोय या ओव्हर मध्ये मला वाटते तिसरी विकेट लिहिली जाते. कमॉन डीजे मास्टर. कानाला आली पाट जगताच्या महिन्याची झाली. आपण पाहतोय स्ट्रायकिंग दाखल होईल जर्सी क्रमांक 76 परिधान करून मैदानाच्या वरती विकी दाखल होतोय फलंदाजी करण्यासाठी. नो स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहायला गेलं तर
संतोष आणि विकी अशी जोडी डावखुऱ्याचा फलंदाज जेव्हा जेव्हा समोर होतो तेव्हा तेव्हा आपण पाहतोय गोलंदाजाच्या डोक्यामध्ये अजून एक प्रश्न उद्भवत असतो, उपस्थिती लावत असतो, तो म्हणजे आक्रमकता दाखवली जाणार का? कारण का डावखुऱ्याचे फलंदाज आहेत ना, हे याच्यासाठीच ओळखले जातात, त्यांच्याकडे आक्रमकता ही ठासून भरलेली असते आणि ती ठासून भरलेली आपण पाहतोय आक्रमकता आता बाहेर येणार का? विकीला प्रमोट केलं जातंय फलंदाजी करण्यासाठी. डावखुऱ्याचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार? मच्छिंद्रच्या षटकातील जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी असताना तिसरं षटक, अजून एकही धाव दिली नाहीये असे आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र अर्थातच ऋषिकेश यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जात आहे. मच्छिंद्रचं करावं तितकं कौतुक आहे. शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार? आपटा अर्थातच गावदेवी आपटा या संघाच्या माध्यमातून वारंवार मेडन षटक ही फेकली जात आहेत आज क्रिकेटच्या पटलावरती. रोहितनं षटक फेकलं, मच्छिंद्रनं षटक फेकलं. आता या सामन्यामध्ये मच्छिंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय हे षटक येणार का? आहा, यावेळेचा हा चेंडू आपटलेला होता. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. नक्कीच मैदानाच्या वरती 2 धावा. ॲग्रेशन दाखवलं जाते, परंतु काय घडणार मैदानाच्या वरती? 2 धावा पूर्णत्वास नेल्या जातात. 2 धावेनिशी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ते एकंदरीत धावसंख्या 31 धावा, 31 ऑन स्कोरबुक. हरकत नाहीये. नक्कीच मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर आपण पाहतोय या 2 धावा आपल्या संघासाठी कितपत फलदायी ठरणार, की आपल्या संघासाठी किंबहुना या धावांकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जाणार. आता येणारे 6 चेंडू बाकी आहेत, म्हणजेच पहिल्या सत्रातील शेवटचं षटक बाकी असताना डेथ ओव्हर म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. धावफलकावरती धावा 31 धावा. 3 षटकांच्या अखेरीस 31 धावा म्हणजे 10.33च्या सरासरी धावा सरासरी बनवल्या जातात. या धावा बनवण्यासाठी आपण पाहतोय तितकासा विचार करायला लागलेला नाहीये. मैदानाच्या वरती काय घडणार? शेवटचं षटक फेकण्यासाठी मला वाटते मोहन आलाय. पाचारण केलं जात आहे. मोहनच्या खांद्यावरती आता संघाची जबाबदारी ठेवली जाते. संघ मालकानं सांगितलं, कर्णधारानं सांगितलं की मोहन तुला यायचंय, तुला करून दाखवायचंय. जर्सी क्रमांक 1613 चा हा पहिला चेंडू. बॅक टू द बॉलर. चेंडू चाललाय तो म्हणजे सीमा रेषा पार. चौकार. यष्टीरक्षकाने या चेंडूवरती काय केलं? या चेंडूवरती यष्टीरक्षण केलं आणि कोणत्याही स्वरूपाची धाव जमा केली नाही आहे. पंचांवरती तिथे आपण पाहतोय पंचांना प्रश्न विचारले जातात, परंतु पंच सांगतात की नाही, कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तर आमच्याकडे नाहीच असणार आहे, कारण का आम्ही देखील आपण पाहतोय तटस्थ आहोत. दोन्ही संघांच्या माध्यमातून योग्य तोच निर्णय दिला जाईल. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना दुसरा चेंडू डॉट चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. 35 धावा झाल्यात. अद्यापपर्यंत चांगली स्थिती आहे, ती म्हणजे दोन्ही संघांची देखील मैदानाच्या वरती. हा चेंडू मैदानाच्या वरती देखील चांगला पडतोय. मैदानाच्या वरती चांगल्या चेंडूची तिथे उपस्थिती दाखवली जाते आहे. सलग येणारा दुसरा चेंडू अर्थातच निर्धाव स्वरूपाचा चेंडूकडे पाहायला जात आहे आणि या स्वरूपाची गोलंदाजी आपटा अर्थातच गावदेवी आपटा या संघाकडून आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाली. याच्यात काय नाविन्य नाही आहे आणि नक्कीच त्यांची गोलंदाजी आजच्या रजनीच्या चर्चेचा विषय सुद्धा ठरला आहे. लोअर फुलटर स्वरूपाचा चेंडू ऑन साईडला पेड केलाय. तिथून मिड विकेटच्या क्षेत्रामधून धावत येऊन क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील, तिथपर्यंत एका धावेच्या कन्व्हर्जन आपण पाहतोय. 2 धावांमध्ये करण्याचा तिथे प्रयत्न आणि पंचांनी काय सांगितलंय की तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही देखील तिथे करतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. धावचित स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की नाही याच्यावरती देखील आपण पाहतोय. या शंकेचं निरसन देखील केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तिथे कोणत्याही संघातील खेळाडू जायचं नाहीये, कोणताही तिथे खेळाडू जाणार नाहीये, फक्त पंच तिथे उपस्थित असतील. नक्कीच आपण पाहतोय 2 धावा या पूर्ण केल्यात की या धावा बनवत असताना फलंदाज तिथे बाद
ठरला गेलाय. मैदानाच्या वरती अजूनही ऑनस्क्रीन डिसिजन पेंडिंग असं दाखवलं जात आहे. नक्कीच विचार विनिमय केला जातोय, जवळून पाहिलं जातंय आणि नक्कीच दोन्ही संघांच्या माध्यमातून योग्य तोच निर्णय नेला जाईल आणि हीच या क्रिकेटच्या स्पर्धेची ओळख आहे. नक्कीच फेअर क्रिकेट म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि दोन्ही नक्कीच खेळाडू खऱ्या अर्थानं चांगलं ॲथलेटिझम मैदानाच्या वरती पाहायला मिळालं. नॉट आउट असं सांगितलं जात आहे आणि मैदानाच्या वरती 2 धावा पूर्णत्वास. स्पेन संघाच्या माध्यमातून हा निकाल लागला. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा, 37 ऑन स्कोर बुक. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडू शिल्लक असताना शेवटच्या षटकातील आपण पाहतोय आहा खोलात टाकलेला हा चेंडू वाईट शॉर्कर स्वरूपाचा हाताळणी केली गेली होती एका धावेसाठी. आता आपण पाहतोय प्रथम सत्रातील मला वाटते शेवटचा चेंडू बाकी असताना एका धावेनंतर धावफलकावरती धावा एकंदरीत लिहिल्या गेल्यात. त्या म्हणजेच 38 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार, शेवटच्या चेंडूची फेकी कशा प्रकारे केली जाणार याच्यावरती देखील आपल्या सर्वांचा नजर अर्थातच नजरा लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू असणार आहे, या चेंडूची फेकी कशा प्रकारे केली जाणार आहे मैदानाच्या वरती. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, शेवटचा चेंडू बाकी असणार आहे मैदानाच्या वरती. आता धावफलकाकडे पाहायला गेलं तर 38 धावा, 38 ऑन स्कोर बुक. 38 धावा आहेत. डावकुऱ्याचा फलंदाज विकी. फटका फसलाय तिथे. एक धाव पूर्ण केली जाणार का? पंचांनी सांगितलंय की नाही, फलंदाज तिथे ठरणार आहे बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अंत भला तो सब भला. मैदानाच्या वरती 38 धावा बनल्या गेल्यात. 39 धावा कशा प्रकारे बनल्या जाणार याच्यावरती आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. तत्पूर्वी इनिंग ब्रेक साठी आपण पाहतोय. वळूया डीजे मास्टरकडे एका सुमधुर संगीत. अगदी आपण जर पाहिलं तर अलिबाग मधील एक गोड आवाज म्हणून आपण ऐकलात. निखिलजी पडते यांना आपण वारंवार मायक्रोफोनवरती त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. किंबहुना आजच्या या रात्रकालीन स्पर्धेसाठी कालच्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर जशी स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण हा आवाज पूर्णपणे ऐकत होतो मायक्रोफोनवरती आणि तो मात्र आवाज आपल्यापासून आता रजा घेतोय. त्यामुळे त्यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती स्वागत सत्कार होणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर मी विनंती करतोय स्वयंसेवकांना की आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे.
पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विजयासाठी इकडे लक्ष ठेवलंय ते म्हणजे 39 धावसंख्येचा आणि 39 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय गावदेवी आपटा संघाकडनं स्ट्राईक एंडवरती रोहित नॉन माफ करा स्ट्राईक एंडवरती मच्छिंद्र आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित. सलामीची जोडी आपण पाहतोय तर गोलंदाजी माकवती जयेश यावेळी पंचांकडे लाऊड अपील आणि ही अपील मात्र उचलली आहे अगदी लेग बिफोर द विकेट स्वरूपात. फलंदाज यावेळी होतात बाद. आणि त्याचमुळे इकडे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहेत. डॉट आलाय लगातारच्या आतापर्यंतचे आपण जर पाहिलं तर 3 चेंडू इकडे निर्धाव येत असताना माफ करा 2 चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईड होता त्यानंतर एक सिंगल अर्थातच त्याच वाईटची सिंगल आपण पाहतोय आणि त्यानंतर एक विकेटसह एक डॉट. यावेळी आणखीन एक इकडे मात्र आपण जर पाहिलं तर हा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतं. पंचांकडे वाईटची मागणी केली जाते परंतु ती मागणी मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून पेटाळली गेली आहे. जेव्हा मॅचला सुरुवात झाली तेव्हाच आपल्यापर्यंत नियम पोहोचवले होते की अगदी खेळाडूंसाठी कोणताही रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात त्यामुळे कोणताही आक्षेप पंचांवरती तिकडे दाखवायचा नाही याची सुद्धा नोंद करून घ्या. पुन्हा एकदा पद्धत आली ते दाखवलं अगदी फुटवर्क करत असताना इकडे या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट झाली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा यावेळी धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती 2 धावा लागल्यात. एक वाईट स्वरूपातली आणि त्यानंतरची ही सिंगल बॅटच्या साह्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक गडी बाद 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती गोलंदाज जयेश इकडे मात्र सज्ज होत असताना आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7 जयेश चेंडू घेऊन सज्ज झालेत. समोर स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतोय आता रोहित आहेत. समोर मारलाय समोर मारत असताना आता मात्र फटका फसला गेला. हवेत चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचले झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज या षटकामध्ये बाद होत असताना आपण पाहतोय रोहित बॅक टू चुकीचा फायदा माफ करा आपण जर पाहिलं तर फलंदाजाकडनं चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा इकडे गोलंदाजाने उचलला. विकेट स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. आणखीन तिकडे मात्र झेल उडाली होती परंतु आता पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद आहे का? हो. इकडे मात्र पंचांचा बोट पुन्हा एकदा आकाशाकडे गेलाय. आणखीन एक फलंदाज रन आउट स्वरूपात तू चल मैं आया उदाहरण
स्कोरिंग मॅचेस त्यांनी इकडे मात्र डिफेंड केल्या. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा लो स्कोर त्यांनी डिफेंड केला. 24 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. या सामन्यामध्ये आता मात्र आपण जर पाहिलं तर 39 धावा बनवायच्या आहेत आणि अशा वेळी 3 फलंदाज सुद्धा त्यांचे बाद झाले. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 ऑन स्कोर कार्ड. येणारे 18 चेंडू विजयासाठी आता गरज आहे 37 धावसंख्येची. 18 चेंडू 37 धावा हे समीकरण आपण पाहतोय. जयश्री क्रमांक 28 संतोष आलेत गोलंदाजी माकवती. त्यांच्या पहिल्या चेंडूवरती अगदी आपण जर पाहिलं तर आक्रमक पवित्रा इकडे मात्र घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु जो थ्रो अगदी यष्ट्यांवरती येणं गरजेचं होतं तो मात्र पाहायला मिळालेला नाही आणि त्याचमुळे ही सिंगल इकडे मात्र कंप्लीट होते. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती आता 3 होतात. 3 धावा धावफलकावरती लागल्या. 3 ऑन स्कोर कार्ड. गावदेवी आपटा विपक्ष आपण जर पाहिलं तर गवळणवाडी पेण हा संघ मैदानावरती खेळतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, अगदी डोक्याच्या वरतून जाणारा, त्यामुळे वाईड आणि 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा आता इथे गोलंदाजाला दिली जाईल. 1 धाव सुद्धा मिळते. एकेरी धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर वरती आपण जर लक्ष टाकलं तर 4 झाल्यात आता. 4 धावा धावफलकावरती. 4 ऑन स्कोर कार्ड. यावेळी स्टफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मागे मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु जो चेंडू होता ना त्याची लाईन अगदी चांगली होती. गुडलँड स्पॉट वरती लेंथ बॉल होता. लेंथ बॉल मध्ये गती होती आणि त्याचमुळे त्या गतीमुळे इकडे आपण जर पाहिलं तर फलंदाजाला बीट केलंय. डॉट आलाय. हा चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतो 39चा पाठलाग करतोय संघ फलंदाजी करत असताना. यावेळी गावदेवी आपटा हा संघ आपण जर पाहिलं तर 39 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि त्यामध्ये आतापर्यंत धावा मात्र बॅटच्या साहाय्याने आलेल्या नाहीयेत. यावेळचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, नामी संधी उपलब्ध झाली होती, परंतु थ्रो खराब असल्या कारणामुळे जिथे एकही नव्हती 2 मिळाल्यात आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आता धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर धावा मात्र झाल्यात धावफलकावरती 7 रन्स. 7 धावा धावफलकावरती. 7 धावेनिशी इकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे घेऊन जाते. अगदी आपण जर पाहिलं तर विकेट पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 2 फलंदाज आपण जर पाहिलं तर झेलबाद स्वरूपात बाद झाले. 1 फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाला आणि त्यानंतर इकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावा मात्र आलेल्या नाहीयेत. माफ करा, 1 फलंदाज लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद होते, 1 फलंदाज झेलबाद स्वरूपात आणि 1 फलंदाज रनआउट स्वरूपात. 3 भूमिका तिकडे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि त्यानंतर जो काही डाव आहे ना तो आता मात्र गोलंदाजाने थांबवला. अगदी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो सुद्धा अपयशी. अगदी आपण जर पाहिलं तर गोलंदाजांविरुद्ध एक आक्रमक पवित्रा इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्याच वेळी अगदी योग्य टप्प्यावरती चेंडू टाकत असताना इकडे फलंदाजांना थांबून सुद्धा ठेवलंय गोलंदाज संतोष यांनी. यावेळी पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडू इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू योग्य आहे असंच मात्र पंचांच्या माध्यमातून सांगितलं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा मात्र आल्या होत्या 2. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड आल्या, 1 डबल आली, 1 सिंगल सुद्धा आली आहे. त्यामुळे 7 धावा धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात, जिथे विजयासाठी 39चा पाठलाग करायचा आहे. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 33 हे समीकरण आपण पाहतो. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू हे समीकरण आता इकडून पूर्ण केलं जाईल की गोलंदाज पुन्हा एकदा आपलं वर्चस्व इकडे दाखवतील. आजचा दिवस थोडासा वेगळा राहिला होता गावदेवी आपटा संघासाठी, परंतु त्याच वेळेला एक चांगला संघ त्यांच्या समोर आला, गवळणवाडी पेण, आणि तो संघ खेळत असताना यावेळचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. अगदी आपण जर पाहिलं तर लेट बाउन्स या चेंडूला मिळाला आणि त्यानंतर हा चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. डॉट सुद्धा आला. आतापर्यंत 2.1चा खेळ संपला. 11 चेंडू 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथून एक मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र पालटू शकतं, परंतु तो फटका मारत असताना पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. नुसते हवेमध्ये बॅट चालवून चालणार नाहीये आणि त्यामध्ये आणखीन एक विकेट इथे मात्र घ्या. 4था फलंदाज बाद.
प्रत्येक चेंडू मागे टप्पा आणि त्याचमुळे फलंदाज इकडे मात्र बुचकाळ्यात पडलेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धावा तितक्या आल्या नव्हत्या, एखाद दुसरा मोठा फटका आला होता, परंतु त्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर गावदेवी आपटा संघाने सुद्धा धावसंख्येवरती रोख लावला होता. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा एक सिंगल देऊन चालला. 3 षटकांचा खेळ इकडे मात्र संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा आपण पाहतोय लागल्यात. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे 30 धावसंख्येची. 6 चेंडू 30 धावा. आता या सामन्यामध्ये आणखीन काय लिहिले हे सुद्धा पाहावं लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये थोडासा चांगलं काम करणारा हा संघ होता, कारण 2 मेडन ओव्हर त्यांच्या माध्यमातून फेकल्या गेल्या होत्या. आता मात्र आपण जर पाहिलं तर इकडे येणारे 6 चेंडू बाकी, 30 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये 30 हे समीकरण आपण पाहतोय. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन बॉलर विकी आलेत. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय स्क्वेअर कट, परंतु यावेळच्या चेंडूवरती सुद्धा प्रयत्न अपयशीच केले जात आहेत. येणारे 5 चेंडू 30 धावसंख्येची गरज हे समीकरण आपण पाहतोय. आणि या मैदानावरती इतिहास सुद्धा राहिला, 30 धावा सुद्धा बनवल्या गेल्यात. त्यामुळे प्रयत्न तुम्ही जर चांगले केलेत या खेळपट्टीवरती, अगदी मेरिट नुसार खेळला, चेंडू तितक्याच चांगल्या जोशाने मारले तर 30 धावा सुद्धा बनवल्या जाऊ शकतात. क्रिकेट, सरडा, राजकारण आणि मुलगी कधी रंग बदलेल हे कोणालाच माहित नाहीये. यावेळचा चेंडू थोडासा दिशाहीन आहे आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती लागेल. अशा चुका कदाचित पूर्णपणे सामन्यापासून दूर नेऊ शकतात. 10 धावा होत आहेत धावफलकावरती. आता गरज आहे 5 चेंडूंमध्ये 5 चेंडू 29 धावा. 29 धावा 5 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. हवेत खेळला स्ट्रोक, चेंडू बऱ्याच काळ हवेत जातोय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. एकाकडनं चुकी झाली आहे, आपण पाहतोय त्याच्या हाताला चकून चेंडू जमिनीवरती पडला, परंतु एकच सिंगल या चेंडूवरती घेतली जाईल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आता धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचले 11. आता गरज आहे 28 ची. 4 चेंडू आणि 28. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. अन्यथा मग कमिटीने निर्णय घेतला तर आपल्याला पेनलाइज सुद्धा केलं जाऊ शकतं. लक्ष द्या. डेड बॉल आहे असं पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलंय. अगदी आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल नियमाप्रमाणे योग्य तो निर्णय इकडे दिला गेला पंचांच्या माध्यमातून. ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर संपतो तो संपण्याची दिशा स्ट्राइक एंडवरची रेषा असते आणि त्याचमुळे हा चेंडू तितक्यापर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे आपण पाहतो इकडे मागचा चेंडू डेड घोषित केला. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल, एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. आता उर्वरित चेंडू आणि विजयासाठी खूप साऱ्या धावसंख्येची गरज आहे, ज्या चेंडूंमागे या धावा बनल्याच जाऊ शकत नाहीयेत असं दृश्य आपण पाहतोय. आडवा बाटने पुन्हा एकदा निर्धाव. आता या षटकातील आपण जर पाहिलं तर उर्वरित 2 चेंडू अजून येणं बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग स्टंप वरतून हा चेंडू ट्रॅव्हल करतोय, डॉट होतोय. आता शेवटचा एक चेंडू. सामना मात्र पुन्हा एकदा समीकरण करवट वेगळी पकडतोय. आता हा सामना आपण जर पाहिला तर गवळणवाडी पेण या संघाकडे झुकला, जिथे एका चेंडूमध्ये भरपूर साऱ्या धावसंख्येची गरज आहे. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा सुद्धा प्रयत्न अपयशी आणि आता भल्या मोठ्या आव्हानाने
किंबहुना धावसंख्येने हा सामना मात्र इकडे